गुप्तचर विभाग अलर्ट झालेला आहे। राज्यातील 8 मुस्लिम संघटनांवरती पोलिसांची नजर आहे। अधिकची अपडेट आपण या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहतोय 8 संघटनांचे कार्यक्रम आणि हालचाली या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाते आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची नावे सुद्धा समोर येत आहेत। नेमकी पोलिसांकडून काय कारवाई सुरू आहे, सविस्तर अपडेट। नागपूरच्या दंगलीनंतर राज्याचं गृह खातं सतर्क झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तचर विभागानं ही सर्व माहिती मागवलेली आहे किंवा लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे। नागपूर दंगलीची पार्श्वभूमी आहे। एकूण 8 संघटना आहेत मुस्लिम समाजाच्या, ज्या काही यातल्या काही संघटना सामाजिक काम करण्याला देखील आहेत। मात्र या सर्व संघटनांवरती विशेषतः या 8 संघटना ज्यांची नावं देखील समोर आलेली आहेत, या 8 संघटनांचे रोजचे कार्यक्रम, इतर कार्यक्रम आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली यावरती राज्याच्या गुप्तचर विभागानं लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना देखील त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या 8 संघटनांचे कार्यक्रम, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या हालचाली यावरती लक्ष ठेवावं। राज्याच्या गृह विभागानं सतर्कता बाळगलेली आहे। या नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा असा प्रकार घडू नये। निश्चितच धन्यवाद नितीन, दिलेल्या तुम्ही या सर्व सविस्तर अपडेटसाठी। मुस्लिम संघटनांवरती आता पोलिसांची नजर असणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर यामध्ये वहदत ए इस्लामी सारख्या संघटना देखील पोलिसांच्या रडारवर आहे।